नमस्कार. story.comच्या या नव्या मुलाखतीत आणि विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. ही मुलाखत विशेष यासाठी आहे कारण की तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातला प्रचार चालू होता तो पाहिला, तिथलं ग्राउंड रिपोर्टिंग मी केलं ते तुम्ही पाहिलं. आणि मी परत एकदा आता मराठवाड्यात आलो आहे कारण आता मतदान होतं आहे आणि मतदानापूर्वी किंवा मतदानानंतर एकच चर्चा असणारा निकाल लागेपर्यंत ती म्हणजे कुठली गोळाबेरीज कशी होती आहे, कुठे कोण आघाडीवर आहे, कुठे कोणाची समीकरणं कशी आहेत, अनेक गोष्टी आहेत. माझ्यासोबत यावर बोलण्यासाठी आत्ता हॉट सीट ज्या मराठवाड्यातल्या एकदम आहेत त्याच्यावर बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे सर आहेत. त्यांच्यासोबत मी लोकसभा काळामध्ये अनेक व्हिडिओजमध्ये अनेक अंदाज बांधले होते निकालापूर्वी आणि निकालाच्या नंतरसुद्धा. आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या विशेषतः बीडच्या बाबतीत त्या तंतोतंत खऱ्या ठरत गेल्या अगदी लोकसभेच्या निकालापर्यंत. त्यामुळे मी परत एकदा सुरुवात केली आहे story.comच्या या मुलाखत सत्राची त्यांच्यापासूनच. तर मी पूर्ण मराठवाड्यातल्या काही हॉट सीटविषयी तुमच्यासोबत बोलणार आहे. तुमचं story.comच्या मुलाखतीत खूप स्वागत. पण मला सुरुवात अर्थातच आपल्या जिव्हाळ्याचा विषय बीड जिल्हा आहे तिथून करायची आहे. बीड जिल्ह्यात लोकसभेला तुम्ही पाहिलं वातावरण दोन टोकाचं होतं. आता ते बदललं आहे का? तुम्ही 6 मतदारसंघ बीडचे बघताय. सुरुवातीला मी story.com ह्या नवीन चॅनलला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि विशाल बडे हे मराठवाड्यातल्या तरुणांनी मुंबईतून हे चॅनल सुरू केलं आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये 20 लाखापेक्षा अधिकचा टप्पा पूर्ण पार केला. मला वाटतं की या चॅनलच्या या क्षेत्रामध्ये हे साधारणतः नाविन्य असू शकतं. यस, थँक्यू. 20 लाख व्ह्यूज. हां, 20 लाख व्ह्यूज. आणि मराठवाड्याचा तरुण काय करू शकतो याचं हे एक प्रतीक आहे. आज आपण जी चर्चा करतायत तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं, आता प्रचार काल संपलेला आहे आणि खरा प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे. उद्या मतदानानंतर साधारणतः चित्र हे स्पष्ट होईल की किती मतदान झालेलं आहे आणि मग त्या झालेल्या मतदानातून काय कौल दिसून येतो. पण आता बीड जिल्ह्यामधल्या 6 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे काय चित्र दिसतं आहे ते लोकसभेप्रमाणे नाही हे निश्चित आहे. लोकसभेमध्ये 2 टोकाचं चित्र या जिल्ह्यानं अनुभवलं आणि त्यामध्ये जे अपेक्षित निकाल होते ते निकाल बदलले गेले. आणि या जिल्ह्यातल्या निकालाकडं राज्याचं लक्ष असतं. बरोबर. हा जिल्हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला पाहिलं जातं. त्याच्यामुळे या जिल्ह्याकडं विशेषतः लक्ष असतं. आणि आजही या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं सुद्धा राज्याचं बीडकडं लक्ष आहे. ते त्याच अनुषंगाने लक्ष आहे की बीडमध्ये काय होतंय. आणि म्हणून बीडमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी लढत आहे ती परळीची लढत आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे उमेदवार आहेत आणि त्या लढतीकडे सुद्धा राज्याचं लक्ष त्या अनुषंगानं आहे. तिथे काय होतंय बरं? परळी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस जसं लोकसभेला जाती समीकरणं पुढे आली त्याच पद्धतीनं परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जाती समीकरण पुढे आली. म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 1995 नंतर 2024 मध्येच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने पहिल्यांदा त्या ठिकाणी जातीय समीकरणातून उमेदवार दिला गेलेला आहे असं साधारणपणे लोकांचं हे आहे. कारण 1995ला गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी बाबुराव आडसकर यांनी निवडणूक लढवत होती. त्याच्यानंतर शरद पवारच त्या ठिकाणी या जिल्ह्यातले उमेदवार ठरवतात, ते काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आणि आता नंतर त्यांचे राष्ट्रवादी असताना सुद्धा. तर त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी ओबीसी विरुद्ध ओबीसी असं साधारणतः 95 ते 2019 पर्यंत उमेदवार दिले. पण यावेळेस मात्र मराठा आंदोलनाचं आणि लोकसभेमध्ये जे चित्र निर्माण झालं त्याचा परिपाक म्हणूनच साधारणपणे त्या ठिकाणी राजेसाहेब देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत पण ते राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघातून जवळपास 5 ते 7 लोक इच्छुक होते पण उमेदवारी मात्र बाहेरच्या
काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला घेऊन उमेदवारी दिली गेली. त्यामुळे त्या ठिकाणी लढत आहे, नाहीशातला भाग नाही, त्या ठिकाणी लढत आहे. मात्र शेवटी लोक त्या भागाची ओळख जी असते नेत्यावर असते. त्या भागाची ओळख तिथल्या कर्तृत्वान नेत्याच्या याच्यावर दिसते. त्यामुळे त्या भागामध्ये लढत जरी असली तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना लोक संधी देतील. परळी विषय झालं. निवडणुकीच्या आधीच जरांगेंनी सांगितलं होतं की आपल्याला यांची जिरवायची आहे. पण आता बहुतेक मतदारसंघ जर आपण पाहिले, इथले 6 मतदारसंघ, तर एवढे मराठा उमेदवार झालेत की आष्टीपाडोद्यात 3 किंवा सगळे माजलगावात तर तसंच आहे. तर नेमकी आता कुणी कुणाचे जिरवायचे असा प्रश्न झाला आहे. नाही, मनोज जरांगे यांनी जे आंदोलन उभा केलं मराठा आरक्षणाचं, तो गरजवंतांचा लढा होता आणि गरजवंतांचा लढा मागची 2 वर्षे चालतोय. त्याच्यामुळे त्याला जनसमर्थन जे मिळालं ते खूप मोठ्या प्रमाणात, त्या जनसमर्थनाचं राजकीय शक्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगेंनी लोकसभेमध्ये एक भूमिका घेतली आणि त्याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला झाला, हे नाकारता येत नाही. मराठवाड्यामध्ये झाला, बऱ्याच ठिकाणी झाला. आणि म्हणून आता सुद्धा मनोज जरांगेंनी त्याच्यानंतर त्या आंदोलनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी हे त्यांच्या समोर विषय झाले की थेट निवडणुकीमध्ये उतरला पाहिजे. आपले लोकसभागृहात असतील तर आपण हे आरक्षण वगैरे की आपले प्रश्न सोडवू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून 1 महिन्यापूर्वी मनोज जरांगे यांनी त्या ठिकाणी यावेळेस निवडणूक लढवणार अशी घोषणा केली. त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या गेल्या, हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की जे इच्छुक आहेत त्यांनी उमेदवारी दाखल करा. 29 तारखेला पुन्हा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात द्यायचं त्याचं आपण जाहीर करू. मात्र इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले की ते परत सगळ्यांना घ्यायला सांगितलं तरी ते सगळ्यांनी परत घेतले नाहीत. आणि त्या ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगेंनी उमेदवारी मागे घ्या म्हणून म्हणल्यानंतर सुद्धा, सांगितल्यानंतर सुद्धा एका विधानसभा मतदारसंघामध्ये 5-5, 10-10 तगडे कार्यकर्ते मैदानामध्ये आहेत. आत्ता जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली निवडणुकीच्या मैदानामध्ये, त्यामध्ये एकाच विधानसभेमध्ये मराठा समाजाचे 4-4, 5-5 उमेदवार आहेत. तर मग मतदान कोणाला करायचं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. म्हणजे मराठा ओबीसी टोकाचा जो होता, म्हणजे आपण इकडे माजलगाव मतदारसंघात पाहिलं तर तिथे 2 ओबीसी उमेदवार आहेत, पण त्यात एक प्रबळ आहे. आष्टीपाडा मतदारसंघात एक प्रबळ ओबीसी उमेदवार आहे. ओबीसी उमेदवारांनी कुठेतरी ठरवून केलंय, म्हणजे व्यवस्थित ते 1-1, 2-2 त्यांचे उमेदवार आहेत. पण मराठा समाजातील उमेदवारामध्ये थोडासा गोंधळ झालाय का? कारण जरांगेंसाठी काम करणारे सुद्धा अनेक जण याच्यात आहेत आणि आता तेच आज उघड्यावर पडले. काही मतदारसंघात अशी परिस्थिती आहे. नाही आहे ना. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये अत्यंत अग्रेसिव्ह असणारे, आपलं सर्वस्व अर्पण करून त्या आंदोलनामध्ये आम्ही जवळून बघितलेले की काम करणारे पक्ष सगळं बाजूला ठेवून काम करणाऱ्या लोकांना अपेक्षा होती. त्यांनी उमेदवारी भरायला लावली आणि नंतर पाठीमागे घ्या म्हणून सांगितलं. तर त्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये, सार्वजनिक जीवना क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दाखल करून पुन्हा परत घ्यायला लावणे, परत घेणं हे त्याच्यासाठी जरा वेदनादायी असतं. आणि म्हणून काही लोकांनी ते केलं नाही. आणि त्याच्यामुळं आत्ता ही परिस्थिती निर्माण झाली की मनोज जरांगे यांनी आता कुठलीच भूमिका घेतली नाही. म्हणजे त्यांनी अपक्षांना तर स्पष्टपणे सांगितलं की माझा अपक्षांनाच पाठिंबा नाहीये. त्याच्यामुळं त्यांच्या आंदोलनात काम करणारे आणि आता मैदानात उभे असणारे उघडे पडलेत. या कार्यकर्त्यांच्या वेदना त्यांनाच माहीत, बोलतात खासगीमध्ये. पण मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करून टाकली की माझा कुठल्याही अपक्षाला पाठिंबा नाही. बीडचं तुम्ही उदाहरण घेतलं तर बीडमधल्या ज्या 17-18 लोकांनी इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली, अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, ते सगळे आंदोलनातले होते. त्यातल्या बहुतांशी सगळ्यांनी परत घेतली आणि सगळ्यांनी मिळून, म्हणजे विशेषतः माजी मंत्री सुरेश नवले जे इच्छुक होते स्वतः, त्यांनी पाठीमागे घेतली आणि त्यांचेच कार्यकर्ते असलेले अनिल जगताप यांना त्यांनी समर्थन दिलं. त्यांच्यासाठी ते प्रचार करतायत. आणि सगळ्यांची ही अपेक्षा होती की अनिल जगतापांना मनोज जरांगेंनी पाठिंबा द्यावा. एवढंच नव्हे, तो तिकडून त्यांच्याकडनं कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे इथले जे सगळे समन्वयक होते, मराठा आंदोलनाचे जेवढे समन्वयक होते,
या सगळ्या समन्वयकांनी बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्यांनी हे जाहीर केलं की आमचा पाठिंबा, आमचे उमेदवार हे अनिल जगताप आहेत. पण त्याला सुद्धा मनोज जरांगे यांच्याकडनं समर्थन मिळालेलं नाही. आणि त्यामुळं ही सगळी लोक आता आंदोलनामध्ये आपण सर्वस्व अर्पण करून हे केलं, पण आता ऐनवेळी निवडणुकीच्या मैदानामध्ये मात्र हे उघडे पडलेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. गेवराईमध्ये ऋषिकेश बेदरे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी तर आंदोलनासाठी काय काय भोगलेलं नाही हे सगळ्यांना सगळं तुरुंगवास भोगला, सगळं भोगलेलं आहे, पण त्यांना सुद्धा पाठिंबा नाही. आणि मग असं बहुतांशी ठिकाणी हे झालेलं आहे. त्यामुळं या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे अस्वस्थता असणार हे निश्चित आहे. जरांगेंच्या सभा गर्दी ही जी होती त्या या स्थानिक नेते आणि कार्यकर्ते ते अर्थात त्यांचा त्याला पाठिंबा होता, बळ होता स्थानिक स्तरावरती. पण आता बऱ्याच ठिकाणी लोकही कन्फ्यूज आहेत आणि ते उमेदवार तर अर्थातच उघडे पडले, आपण आता सांगितलं. तर कुठेतरी जरांगेचा म्हणजे तो मराठा फॅक्टरने खूप मोठा प्रभाव टाकला होता मराठवाड्यामध्ये. त्याला या युटर्नमुळे फटका बसलाय सगळ्या. काय झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सातत्याने बदलत राहिली. सुरुवातीला राजकारणाच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस हे आंदोलन होतं त्यावेळेस याला सर्व पक्षीय, सर्व धर्मीय म्हणलं ते चालेल, सगळ्यांनी याला समर्थन दिलं. त्याच्यामुळे त्याचा गर्दीचा उच्चांक त्या आंदोलनामध्ये झाला. पण त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांनी एक भूमिका घेतली की आपल्याला आरक्षण न देणारे कोण आहेत तर सत्ताधारी आहेत. सत्ताधारीमध्ये सुद्धा त्यांनी टार्गेट कुणाला केलं तर देवेंद्र फडणवीसांना केलं. शिंदेनं त्यांनी सॉफ्ट कॉर्नर दिला. अजित पवारांचं त्यांनी नावच घेतलं नाही. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पाडा, म्हणजे 113चा आकडा तिथे सांगितलं त्यांनी आत्ता सुद्धा, तर तोच आहे. तर त्यावेळेस लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडापाडीचं राजकारण त्यांनी, ते नवीन पॅटर्न आला पाडा, तर तो त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला 30+ जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीला पराभवाची नामुष्की सहन करावं लागली. आत्ता विधानसभेमध्ये मनोज जरांगे यांनी भूमिका काय घेतली? सुरुवातीला निवडणूक लढवणार, नंतर काय बदलले? निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी सगळ्यांना मुलाखती बोलवलं, राज्यभरातून लोक आले, अपेक्षा वाढल्या लोकांच्या, आंदोलनात काम करणाऱ्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या की नाही गडे आपण सुद्धा आता मनोजदादांच्या पाठिंब्यावर आमदार होऊ शकतो, सभागृहात जाऊ शकतो. अशा प्रकारच्या अपेक्षा त्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांच्या वाढल्या. आणि त्यामुळे एका मतदारसंघातून 10, 15, 20 लोक त्या प्रक्रियेमध्ये आले. पण ऐनवेळी पुन्हा 29 त्यांनी नंतर निर्णय घेतला की यातनं एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकाला निवडणं शक्य नाही, त्यामुळं आणि एका जातीवर निवडणूक लढवणं सुद्धा जिंकणं सुद्धा शक्य नाही, ही भूमिका घेतली आणि त्यांनी पूर्णपणे निवडणुकीतूनच माघार घेतली. आणि मग ज्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, ज्यांनी ज्या अपेक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यांचा अपेक्षा भंग झाला. आणि त्यामुळं मग काही लोक जे कार्यकर्ते आहेत त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. आणि उमेदवारी त्यांना कायम ठेवणं आवश्यक आहे, त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आणि आज ते लोकांच्या समोर जात आहेत. मात्र मनोज जरांगे यांची बदलत गेलेली या भूमिकेमुळे, आणि आता त्यांनी भूमिका काय घेतली, माझा कुणालाही पाठिंबा नाही, तुम्हाला समाधानाने कुणालाही पाडावं आणि कुणालाही निवडून आणावं, माझं त्याच्याशी काही नाही. पण ते गावात तर फिरता येतात. पण ते गावामध्ये फिरताना त्यांचा जो मेसेज आहे, त्यांचा बरोबर तो मेसेज खालचा जो वर्ग आहे, जो सर्वसामान्य गरजवंत आहे, त्याच्यापर्यंत तो पोहोचलेला आहे की जे लोकसभेमध्ये केलं, त्यांच्या सोशल मीडियामध्ये सगळं फिरतच आहे. जे लोकसभेत आहे तोच आदेश आता किंवा तीच भूमिका विधानसभेमध्ये आहे. म्हणजे महायुतीच्या उमेदवारांना पाडा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जो निवडून येऊ शकतो त्याला तुम्ही मदत करा, अशा प्रकारची भूमिका चर्चेमध्ये आहे आणि सोशल मीडियातून ती दिसते आहे. जरांगेंचा प्रभाव असलेल्या काही मराठा गावांमध्ये मी काल फिरलो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जर आदेश नाही आला तर आम्हाला तुतारी हाणायची, आणि लोकसभेला पण आम्हाला थेट तुतारी हाणा आदेश आला नव्हता, पण आम्हाला प्रत्यक्ष सांगितलं होतं की तुम्हाला तुतारी हाणायची. पण त्याच्यात त्यांना एक भीती आहे की जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आणखी मनोजदादांना त्रास होईल, म्हणून आम्हाला फडणवीस मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीला फायदा पोहोचवायचा आहे. तर गावागावात हे वातावरण का पोहोचलंय, गावागावात हे चर्चा अशा का रंगताय, तुतारीविषयी ही चर्चा का रंगेल, म्हणजे तुतारीविषयी सहानुभूती का आहे मराठ्यांच्या मनामध्ये? नाही, मला असं वाटतं की सहानुभूती नाही आहे ती. ही निवडणूक साधारणपणे दोन्ही बाजूनी बदलासाठी नाही तर बदल्यासाठी आहे.
बदल नाही, बदला. म्हणजे आंदोलनामध्ये मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं, हालाकी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो आणि सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. म्हणजे त्यानंतरचे नंबर एक सोडल्यानंतर 2-3 नंबर हे जे नंबरला काय फारसा अर्थ नसतो. हे ऑन रेकॉर्ड सभागृहामध्ये दिवंगत आर आर पाटील यांनी ज्यावेळेस सत्तांतर झालं होतं 15ला, त्यावेळेस बोलून दाखवलं होतं की त्या पदावर मी काम केलेलं आहे. नंबर 1च खरा असतो, 2-3 ही फक्त व्यवस्था आहे काय. त्याच्यामुळे नंबर 1लाच महत्व आहे. पण तरी पण मनोज जरांगे यांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस राहिले, भारतीय जनता पार्टी राहिली. आणि म्हणून सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि फडणवीसांच्या भोवती त्यांचा विषय राहिल्यामुळं लोकांमध्ये जो मेसेज गेला की आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी आरक्षणाला विरोध आणि आरक्षण जे मिळू शकत नाही, दिलं जात नाही, ते देवेंद्र फडणवीसांमार्फत दिलं जात नाही. हा पूर्णपणे मेसेज समाजामध्ये कार्यकर्त्यांमध्ये पोहोचला आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीवर तो राग आहे. आणि म्हणून तुतारीबद्दल सहानुभूतीचा नाहीये, तो हा राग आहे. म्हणून मग त्यांच्या विरोधात कोण बदल्यासाठी आहे. आता हीच बाजू दुसऱ्या बाजूनी आहे. लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर एकगठ्ठा मतदान झाल्यामुळं अनेक ठिकाणी ओबीसीचे नेते पराभूत झाले. त्यामुळं आत्ता ओबीसीचं एकत्रीकरण झालं. ओबीसी आत्ता एकवटला गेला आणि आता ओबीसी आपला उमेदवार बघतो आहे. म्हणजे जिचा अपक्ष आहे त्याला सुद्धा तो जर आपला ओबीसीचा उमेदवार आहे, सगळा ओबीसी त्याच्या पाठीमागं आहे. आणि ज्या ठिकाणी पक्षाचा आहे त्या ठिकाणी तो आहेच आहे. तिथं सुद्धा काय आहे, बदल नाही, बदला आहे. लोकसभेच्या बदला विधानसभेत घ्या, अशा प्रकारची टॅगलाईन त्या समूहामध्ये आहे. या समूहामध्ये ही टॅगलाईन आहे. म्हणजे ही निवडणुकीचं चित्र बदल घडवण्यासाठी नाही, तर बदला घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी चाललेलं आहे. तुम्ही बदलाचा विषय काढला म्हणून एक मला सहज आठवलं. काल परवा मी जिथे फिरलो, म्हणजे आपला माजलगाव मतदारसंघ असेल किंवा आष्टी पाटोदा असेल, ओबीसी उमेदवार तिथे प्रामुख्याने आहेत. पलीकडे पाथर्डीत आहेत. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पक्षासाठी सगळीकडे सभा घेतल्यात. पण लोकांशी प्रत्यक्षात बोलल्यावर जाणवतं की ते म्हणतात आम्हाला आता पंकजाताईंचं पण ऐकायचं नाही, आमच्या मनाला वाटेल त्यालाच आम्ही आता करणार आहोत, लोकसभेचा वचपा आम्ही काढणार आहोत. ही परिस्थिती अजूनही कायम आहे. पण खरंच हे आष्टी पाटोदा मतदारसंघात सरप्राईज निकाल लागू शकतो का, किंवा माजलगावात सरप्रायझिंग होऊ शकतं का, तिकडे पाथर्डीत सरप्रायझिंग होऊ शकतं का? नाही आहे. वस्तुस्थिती काय तुम्हाला सांगतो की मी त्यावेळेस एकदा असं म्हणलं होतं की लोकसभेची निवडणूक झाली, या वर्षीच्या निवडणूक या निवडणुकींनी नेत्यांना नेत्यांचं ऐकायचं नाही. म्हणजे नेता ही व्यवस्थाच या म्हणजे उद्ध्वस्त केल्यासारखी केली लोकसभेपासून. पण लोकसभेमध्ये नेत्यांचं कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही, कार्यकर्त्यांचं लोकांनी ऐकलं नाही. आणि त्यावेळेस हातबलपणे नेते काय म्हणले की आमचं कुणीही ऐकत नाहीये. आता तीच परिस्थिती उलटी झालेली आहे. आता त्यावेळेस मराठा समाजाने नेत्यांचं ऐकलं नाही, आता ओबीसीच्या नेत्यांचं ओबीसीचे लोक ऐकत नाही. त्याच्यामुळे दोन्हीकडून नेत्यांची कोंडी झालेली आहे. दोन्हीकडून नेत्यांची कोंडी झालेली आहे. आणि त्यामुळे आता कारण सोशल मीडिया लोकांच्या हातात गेलेला आहे, लोकांना सगळं कळतं. आपण काही चर्चा केली, लोक काही म्हणलं तरी लोकांना पूर्ण कळतं. वाडी वस्ती तांड्यावर लोकांच्या हातामध्ये सोशल मीडिया आहे. दिल्लीत काय घडलं, मुंबईत काय घडलं, कोण काय म्हणलं, कोण काय नाही म्हणलं, कोण काय म्हणतंय, या सगळ्या कोणाचा इशारा काय आहे, या सगळ्या गोष्टी लोकांना समजत आहेत. ज्या काळामध्ये हे नव्हतं त्या काळात सुद्धा इशाऱ्यावर लोक सगळं करायचे, काय समजायचे. त्या मुंडे साहेब इशारा द्यायचे. हो, इशारा द्यायचे. आता तर लोकांच्या हातामध्ये सोशल मीडिया थेट कनेक्ट आलेला आहे. त्यामुळं नेत्यांचं लोक ऐकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ते ओबीसींची ऐकत नाहीत आणि ते मराठा समाजामध्ये ऐकत नाहीत. मला बीड जिल्ह्याच्या बाहेरचे 1-2 प्रश्न घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी एक्झिट पोल तर आपल्या समोर येतीलच. पण त्यापूर्वी मला तुमचं बीडमधलं थोडं प्रेडिक्शन हवं. विधानसभा बीड विधानसभा, बीड जिल्ह्यातल्या विधानसभांविषयी थोडं प्रेडिक्शन. बीड जिल्ह्यातल्या विधानसभांचं चित्र 6 विधानसभा आहेत. 6 विधानसभेमध्ये आता चित्र असं आहे की मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडे 2 होत्या आणि एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4 होत्या. बरोबर.
त्यातल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 3 गेल्या. 3 आमदार अजित पवार गट, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 3 आमदार अजित पवारांबरोबर गेले. एक बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांबरोबर राहिले. आज काय परिस्थिती आहे? आज परिस्थिती असे की भारतीय जनता पार्टीच्या 2 पैकी 1 आमदार जे गेवराईचे लक्ष्मण पवार होते, त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याचा अपक्ष उमेदवार आहेत. बरोबर. मग भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला काय आलं? भारतीय जनता पार्टी एक राखीव मतदारसंघ केज विधानसभा, इथं नमिता मुंदडा ह्या उमेदवार आहेत. आणि दुसरा मतदारसंघ जो आष्टी विधानसभा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली. पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मैत्रीपूर्ण अजित पवार गटाने तिथले विद्यमान आमदार बाळासाहेब आदमे यांनाही सिंबल देऊन टाकला. त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत. मग त्या ठिकाणी भीमराव धोंडे हे भाजपचे बंडखोर माजी आमदार, त्यांनी त्या ठिकाणी आपली उमेदवारी ठेवलेली आहे. मग त्या ठिकाणी अशा प्रकारे तिरंगी लढत होती. आणि भारतीय जनता पार्टीचा हा जिल्हा आहे पूर्वीपासून. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एक वैभव प्राप्त करून देण्याचा, वाडी वस्तीवर घेऊन जाण्याचा एक यशस्वी त्या काळामध्ये केलं. पण त्याच जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आता ज्या विधानसभा क्षेत्रातून गोपीनाथ मुंडेंनी 40 वर्ष प्रतिनिधित्व केलं, त्या परळी विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा कमळ हे चिन्ह आता बॅलेट पेपरवर, मशीनवर नाहीये. म्हणजे आघाड्यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत आल्यानंतर काय झालं तर बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फक्त 1.5 मतदारसंघ लढायला मिळतोय. 1.5 मतदारसंघ आपण एका ठिकाणी मैत्रीपूर्ण आणि एका ठिकाणी. पण भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी अशा प्रकारची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 4 जागा लढवते. 5वी जागा सुद्धा अर्धी लढवतीच आहेत. बरोबर. 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवते आणि एक अर्धी लढवते. पण या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 4.5 जागा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस लढवते आहे. अशा प्रकारे साधारणपणे या जिल्ह्यामध्ये चित्र आहे. म्हणजे पक्षीय बलावर काँग्रेसचं इथं काही फारसं त्यांना लढायला काही नाही, जागाच नाही. आणि याच्यामध्ये आत्ता जी काय लढत होती आहे त्या लढती टफ आहेत. कारण एका मतदारसंघात 3-4 उमेदवार हे टफ आहेत. कारण युती झाल्यामुळं 2 पक्षातले इच्छुक, एका पक्षामध्ये किमान 2-3 इच्छुक असतात, 4 इच्छुक लढत आहेत. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जातीय समीकरणावर निवडणूक गेलेली आहे. त्यामुळं 1995ची पुनरावृत्ती झाली तर नवल वाटू नये अशा प्रकारचं हे चित्र आहे. कारण 1995ला 4 अपक्ष या जिल्ह्यामध्ये निवडून आले होते आणि 2 फक्त पक्षाचे, त्यावर 7 मतदारसंघ होते, 2च निवडून आले होते पक्षाचे. तर आता सुद्धा 6 मतदारसंघ आहेत. तर त्यामध्ये 3 ठिकाणी तर अपक्ष रेसमध्ये दिसत आहेत. त्यामुळं 23 तारखेचा निकाल हा 1995 त्यात कळेलच आपल्याला. जालना जिल्ह्याकडे जाताना अलीकडचाच आपला भाग जो आहे घनसावंगी, काल पंकजा मुंडे यांची तिथे सभा झाली. त्यांनी सांगितलं की 10 वर्ष झाले मी ते सभेला आली नाहीये म्हणून इथली जागा आपल्याकडनं सुटतीये. पण आता मी सभेला आली आहे, आवर्जून आली आहे आणि ही जागा आपल्याकडे खेचून घेणं आता आपली काळाची गरज आहे. राजेश टोपेंसाठी किती टेन्शन वाढवणारी ही सभा होती? 100%. राजेश टोपे त्या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्या हिकमत उडान हे त्या ठिकाणी शिंदे गटाचे आहेत. आणि शिंदे गटांसाठी पंकजा मुंडे त्या ठिकाणी सभा घेतली आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना मानणारा, गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव असणारा त्या ठिकाणी मोठा मतदार आहे. आणि त्यामुळं मध्यंतरच्या काळात पंकजा मुंडे त्या ठिकाणी कधी त्यांनी जे सांगितलं ते गेलं नव्हतं, तर यावेळेस त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव आणि आता ओबीसी राजकारण पुढं आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राजेश टोपेंची चिंता तर वाढलीच. तिथे ओबीसी एवढा आहे जो एक आमदार सहज निवडून आणू शकतो. ओबीसी बहुबल आहे. पण राजेश टोपेंचं दबावाचं राजकारण जे कारखान्याचा ऊस न नेणं, त्यामुळे ती लोक आजपर्यंत घाबरत आली आहेत. नाही, जोपर्यंत तुम्हाला लोकांना जोपर्यंत सक्षम पर्याय दिसत नाही, कुणीतरी आपल्या पाठीमागं आहे हे जोपर्यंत त्यांना विश्वास मिळत नाही तोपर्यंत लोक ओपनपणे येत नसतात. कारण लोकांचे रोजचे दैनंदिन जीवनाचे दैनंदिन गरजा ज्या आहेत ना तिथं आलेल्या असतात. आणि त्यामुळे जेव्हा लोकांना हे फील होतो
आणि विश्वास येतो की आपल्या पाठीमागं आहे, नेता आहे आपल्या पाठीमागं. तो विश्वास मला असं वाटतं की काल पंकजाताईंनी त्या ठिकाणी लोकांना दिलेला आहे की आता मी आहे, मी आलेली आहे आणि ही जागा आता आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. पण तीव्रतेने मतदान होईल तिथे, जसं बीड लोकसभेत झालं की आपला समाजाचा उमेदवार निवडून आणायचा आहे, एवढा तीव्रतेने होईल कारण तो आंतरवाली वडीगुद्री हा परिसर असलेला भाग आहे. नाही, तीव्रता तर लोकसभेनंतर सगळीकडे निर्माण झालेली आहे. म्हणजे आंतरमत सराफ किंवा तो एकच भाग नाही, सगळीकडे तीव्रता. ही तीव्रता तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर, शहरी भागात गेल्यानंतर ही तीव्रता आहे. ही तीव्रता मतांमध्ये परिवर्तित झालेली आहे, नाही अशातला भाग नाही. त्याच्याबद्दल उगाच लपवाछपवी करण्यात काही मतलब नाही. लोकांची स्पष्टपणे भूमिका आहे, लोकांची ठरून गेलेलं आहे की मतदान कोणाला करायचं, त्याच्यामुळे ती तीव्रता आहे. पलीकडे भोकरदन असेल, भोकरदनमध्ये खूप टफ फाईट होती कारण दानवेंचं तिथे प्रतिष्ठापनाला आहेत, स्वतः ते पडलेत. आणि भोकरदन सोबतच अर्जुन खोतकर अलीकडे लढतात जालन्यामध्ये. तर जालना जिल्ह्यातलं इकडचं वातावरण थोडं कसं असू शकतं? नाही, जालना हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं केंद्र आहे. आंदोलन सराटी हे जालना जिल्ह्यात आहे, लागून बीडला असलं तरी ती जालना जिल्ह्यामध्ये. आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे यांनी मागची 2 वर्ष ज्या पद्धतीनं आंदोलनामध्ये त्या भागातल्या नेत्यांना त्या आंदोलनामध्ये यावं लागलं किंवा जे विरोधात आहेत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. म्हणजे रावसाहेब दानवे हे निवडून येण्यासाठी प्रसिद्ध आहेत, निवडून येण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, पण यावेळेस त्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या निवडणुका सुद्धा टफ आहेत, नाही अशातला भाग नाही. मात्र महायुतीला त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये काही जागांवर फायदा दिसतो आहे. संभाजीनगरमध्ये जरांगेंनी खरं तर तिथला खासदार निवडून आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावली होती, पण संभाजीनगरचं वातावरण कसं आहे? जागा शिंदे रिटेन करू शकतील सगळ्या तिथल्या स्वतः जेवढ्या आहेत त्या? नाही, काय आहे की संभाजीनगर हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे, मराठवाड्याची राजधानी आहे. बरोबर. आणि बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे आवडतं शहर. तिथूनच खऱ्या अर्थानं शिवसेनेला प्रभाव जो निर्माण झाला. मात्र आत्ता शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती असली तरी उद्धव ठाकरेंकडे उमेदवार नाहीत, सक्षम उमेदवारांची कमतरता उद्धव ठाकरे उबाटा गटाकडे दिसली आहे. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी शिंदे आपला प्रभाव निर्माण करण्यामध्ये यशस्वी होतील उमेदवारांच्या सक्षमतेमुळं. उमेदवार सक्षम आहेत त्या ठिकाणी. बरोबर. ते सहानुभूतीचा मुद्दा काढला म्हणून बाकीचे मराठवाड्यातले जिल्हे आहेत, नांदेड असेल किंवा इकडे लातूर, उस्मानाबाद, ही जी बाकीचे जिल्हे आहेत, परभणी, तर इकडे सुद्धा काही प्रमाणात या दोघांविषयी सहानुभूती होती, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंविषयी. त्याचा फायदा त्यांना लोकसभेत खूप मोठ्या प्रमाणात झाला. अर्थातच त्याला मराठा समाज होता, पण विधानसभेत कशी परिस्थिती राहू शकते या जिल्ह्यांमध्ये? नाही, साधारणपणे मराठवाड्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर मराठवाड्यामध्ये 46 सीट्स आहेत. मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं 24 लढवल्या आणि 16 जिंकल्या. बरोबर. 22 काँग्रेसनी 21 लढवल्या, 8 जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनी 22 लढवल्या आणि 8 जिंकल्या. एक सहयोगी पक्ष आणि एक अपक्ष, शेकापचा एक आणि एक रासपाचा, अशा प्रकारचं साधारणतः 19 चित्र होतं. आता काय परिस्थिती निर्माण झालेली आहे? आता भारतीय जनता पार्टीने आपल्या जागा कमी केल्या, त्या बीडमधल्याच कमी केल्या आणि भारतीय जनता पार्टी 20 लढवत्या. भारतीय जनता पार्टीनं अजित पवार गटाला किती जागा दिल्या? 9 जागा दिल्या. मराठवाड्यामध्ये 9 जागा अजित पवार लढवत आहेत. नंतर शिंदे किती लढवत आहेत? शिंदे 16 जागा लढवत आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे जागांची जी विभागणी ज्या पद्धतीने महायुतीने केली त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये काय होतंय? महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघंही 15-15 लढवत आहेत. बरोबर. आणि उबाटा हे 17 जागा लढवत आहेत. ही साधारणपणे मराठवाड्यातलं हे चित्र आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की इथं तुल्यबळ लढती आहेत. भाजपचं लोकसभेत जे नुकसान झालं ते विधानसभेत भाजपचं त्या तुलनेमध्ये कमी नुकसान दिसत आहे भाजपचं. ओके. तर ही मराठवाड्यातली परिस्थिती आपल्याला कळेलच. एक्झिट पोल पण येतील, उद्या मतदान आहे आणि 23 तारखेला तर आपला अंदाज परत एकदा येईल. आपण परत एकदा भेटू, बोलू. तुम्ही बोलल्याबद्दल खूप धन्यवाद.
story.com या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतोय, पण येत्या काळात अशाच मुलाखती, असेच व्हिडिओ तुम्हाला story.com वरती पाहायला मिळतील. आपण अनेक ग्राउंड रिपोर्ट्स जे केले ते तुम्हा सगळ्यांना खूप आवडले. तुम्ही प्रतिक्रिया दिल्या, तुम्ही कमेंट्समध्ये सजेस्ट केलं की या मतदारसंघातला ग्राउंड रिपोर्ट करा. म्हणून त्या मतदारसंघामध्ये जाऊन अनेक ग्राउंड रिपोर्ट केले आणि या ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओजसुद्धा म्हणजे मी फिरल्यानंतर मला काय जाणवलं त्याचे अंदाजसुद्धा मी सांगणार आहे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे story.comला तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा. तुर्तास आपण इथेच थांबतोय.